आणि ना 2 वर्ष आंघोळ केली नव्हती, आंघोळ ह्या पुन्हा आंघोळ केली नव्हती. मग कधी बरं वाटलं तुम्हाला? एवढं डॉक्टर म्हणत ही येडी आहे, येडी ही बाई तर दवाखाना तुम्ही आणूच नका, ही येडी आहे, येडी ही पूर्ण येडावली ही बाई. तुमचं नाव काय? दगडे. नाही पूर्ण नाव सांगा ना. जिंदाबाई नामदेव दगडे. तुझं नाव? संगीता नामदेव दगडे. पण राहायला कुठं आता? म्हणजे फरक काय कसं? सुजुरी गेले होते मी, सुजुरी केले होते. आणि मग हे इथं हे केल्यापासून बरं वाटायला लागलं. म्हणजे तुम्ही नेमकं काय केलं का जेणेकरून बरं वाटलं तुम्हाला? काय औषधी घेतली? नाही काय औषधं घेतले भाऊ त्याची? मग नेमकं काय केलं नेमकं? मग बरं कसं काय झालं भाऊ नेमकं काय? देवाने कसं काय देवाचा देवा माहिती. आम्ही जुना नाही गेलो आणि ही पोरली ना तर मला बुस काय. बरं कोणत्या देवाने बरं केलं? तू सच्चा है प्रभु, तू झूठा नहीं, तू पवित्र पवित्र है, तू करुणा निधान है प्रभु, तू अत्यंत महान है प्रभु, तू करुणा निधान है प्रभु, अत्यंत महान है प्रभु, तू सच्चा है प्रभु. तुम्ही तर म्हटलं ना आता घर चालायला लागलं माझं. घर चालायला लागलं म्हणजे माझ्या गाय आहेत घरी, दुधाचा व्यवसाय आहे. बरं हे अगोदर होत नव्हतं का? दुधाच्या गाया माझ्या लागत नव्हत्या. तेव्हा आपण प्रार्थना केल्यानंतर मग गाय व्यवस्थित गाभण राहिल्या. आणि दूध त्या ठिकाणी चढ मस्टडी व्हायचा, तर मस्टडी झाल्यानंतर प्रार्थना केल्यानंतर त्या ठिकाणी तो मस्टडी त्या ठिकाणी दूध व्यवस्थित निघायला लागलं त्याचं. मग गाय माझ्या व्यवस्थित झाल्यानंतर मग मला पगार भेटायला लागला दुधाचा. तिथून पुढे त्या ठिकाणी माझं घर व्यवस्थित चालायला लागलं. पैसा मला जात नव्हता, कुठं दवाखाना जात नव्हता, कुठं चोरी होत नव्हता, कुठं मला अडचण येत नव्हते. मग पैसा त्या ठिकाणी माझा जुनच गेला आणि त्या ठिकाणी मी आश्रयित झालो. चौकडं मग सारा चौकडं पार फिरलो, पण कुठं फरक नाही झाला. बघता का नाही झाला, दवाखान्यात नाही झाला. दवाखान्यात गेलं का चढ व्हायचा. आणि आता तुम्हाला अजून काय सांगायचं, आळकोटी मध्ये सुरळे डॉक्टर आहे, ते सलाईन लावायला लागला तर त्याला लाता मारल्या होत्या. ते काय मला काय माहित नाही, मला लाता मारल्या त्या. पण त्यांनी ते म्हणलं हे लईच कठीण आहे बा, काय भानगड झाली अशी. तर या बांगड्या बिंगड्या आख्या फुडून त्याला फार मारलं होतं. शिरवाळ डॉक्टरलाच आहे ना, तिथं ऍडमिट व्हायचं. काय तो दुखायला लागला का तिथं ऍडमिट व्हायचं. परत मग बघता बिकता का कुठं गुण नाही आला. मग आम्ही तिकडं लांब पडलं ना, आम्हाला हे लॉकडाऊन झालं ना, मग आम्ही तिकडं जायचं. मग हे टाकलीचे मराठीच आहे ते. संतोष ढवळे कुठं राहिला? टाकले प्रॉपर. बरं टाकले अजीर वस्तीवर वगैरे काय? उचाळे वस्तीवर 2 तारखेला. बरं तुम्ही कधीपासून येशूची प्रार्थना करायला लागले? 15 वर्ष. 15 वर्ष. काय चमत्कार भेटला? 15 वर्ष मी 15 वर्ष ज्यावेळेस मी देशाकडे आलो ना, त्याच्या आधी मी दारू पित होतो आणि घरामध्ये माझा पैसा लागत नव्हता. बरं. मग काही काम केलं तर काम होत नव्हतं. बरं. मग ज्यावेळेस मग प्रार्थना चालू केली ना, जेव्हापासून मग मी चतलं जायला लागलो, तेव्हापासून मग माझी काम आश्रयित झाली आणि माझं जे व्यसन होतं ते व्यसन सुटलं. मग त्या ठिकाणी मग मी सगळ्या ज्या वाईट गोष्टी होत्या त्या सगळ्या सोडून दिल्या आणि देवाची भक्ती करायला लागलो आणि देवाची प्रार्थना करतो. आमचा मुद्दा असे ग्रामपंचायतीमध्ये, पेसा ग्रामपंचायतीमध्ये कोणत्याही म्हणजे कार्यक्रम राबवताना, कारण आदिवासींची जी परंपरा ही जतन ही झालीच पाहिजे 100%. आणि इतर गोष्टी ह्या झाल्या नाही पाहिजेत, कारण त्या घ्यायची असेल तर त्यासाठी परवानगी घ्यायला लागते. तुम्ही आजपर्यंत भजन करत आले किंवा काही तुमच्या येशूचा तुम्ही प्रचार केला, किती दिवस झाले बरोबर, त्याची माहिती देतात. तुम्ही लोकांना सांगतात का हा आजार केला, तर मग डॉक्टर कशासाठी? तर देव सगळं बरं करतो, तर डॉक्टर कशासाठी? हा मुद्दा एक माझा आहे. तुम्ही अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न म्हणजे केलेला आहे तुमच्या देवाचं नाव सांगून. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही प्रसार हा आमची कोणत्याही ग्रामपंचायतीची परवानगी न घेता केलेला आहे. काय झालं, आम्ही बाबांशी चर्चा केली तर बाबा काय म्हणले, इथं बाबा धर्म परिवर्तन नाही करते. पण धर्म परिवर्तन नाही करते, पण मग हे भजन इथं होतंय ना. कोणत्याही धर्माचा कार्यक्रम करताना, वैयक्तिक सुद्धा कार्यक्रम करताना तुम्ही ग्रामपंचायतीची रीतसर परवानगी घेतली. नमस्कार. काल उसराण गावामध्ये जो श्रद्धेचा जो प्रकार घडला, त्या प्रत्यक्ष स्थळावर तुम्ही होते, तर नक्की काय घडलं थोडक्यात माहिती सांगा. आता आम्ही गेल्याच्या नंतर म्हणजे थोडक्यात उसरांज गावचे पोलीस पाटील, मला त्यांचा फोन आला, म्हणले आमच्या गावामध्ये असा असा प्रकार चालू आहे. आम्ही त्या ठिकाणी गेलो. आता त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर प्रार्थना वगैरे चालू होती, बरीचशी माणसं होती आणि अजूनही माणसं या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी येत आहेत.
देवळ्यावरून येत आहेत, काही खडकवाडी इतर गावातून येतात. परंतु आम्ही ज्यावेळेला गेलो त्यावेळेला थोडीशी माणसं त्या ठिकाणी होती आणि त्यांची जी प्रार्थना चालू होती. आणि प्रार्थना चालू असल्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की बाबा तुम्ही ही प्रार्थना करताय याच्यातून तुम्हाला काय भेटते. तर ते काही लोकांनी सांगितलं की बा आमचा आजार बरे होतात, हे आम्हाला काहींना मुळं बाळ होत नाहीत, तर ते इथून फरक आम्हाला पडलेला आहे. अशा प्रकारची त्यांनी उत्तर आम्हाला दिली. पण मग कसं आहे, पाटलांनी त्यांना जाब विचारला की बाबा तुम्ही जर असं करत असेल तर मग दवाखान्याचा काय उपयोग आहे, डॉक्टरचा काय उपयोग आहे. तर त्यांची आम्हाला उत्तर अशी आली की बा आम्ही आमच्या पद्धतीने करतोय, तुमच्या याच्यामध्ये काय संबंध आहे. तर मग अशा प्रकारचे संबंध नाही म्हणजे असं म्हणता येणार नाही, कारण आपली ही ग्रामपंचायत जी आहे ही पेसा ग्रामपंचायत आहे. या ठिकाणी कुठल्याही इतर जातीचा धर्माचा कार्यक्रम जर करायचा असेल तर ग्रामपंचायतीची परवानगी घेणं आवश्यक आहे. तर असं कुठल्याही प्रकारची परवानगी या लोकांनी घेतली नव्हती आणि या ठिकाणी हा कार्यक्रम त्यांनी चालवला होता. आज आम्ही तर काल गेलो, परंतु हा कार्यक्रम 3 ते 4 महिने झाले याआधीच त्या ठिकाणी चालू होता. अतिशय गुप्त पद्धतीनं हे लोक हे कार्यक्रम असा पद्धतीचा करत होते. आणि दुसरा विषय असा का ज्या तरुण मंडळाचा त्या ठिकाणी सहभाग कमी होता, परंतु जी भोळी बाबडी समाज आहे, आदिवासी समाज आपला, तर त्यातली जी अडाणी लोकं तर ती जास्त करून त्या ठिकाणी होती. तर त्यांचा असं समज होता माझा आजार बरा झाला, माझं हे झालं ते झालं, अशा प्रकारचे त्यांनी आम्हाला सांगितलं. मग या गोष्टी थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना केली? हां, आम्ही पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलेलं आहे. जे 5 लोक जांबूतवरून आली होती शिरूर तालुक्यातनं, त्यांना आम्ही पोलीस स्टेशनला हजर केलं. पोलीस स्टेशनला आम्ही लेखी निवेदन तसं दिलेलं आहे. आणि अजूनही यापुढची कारवाई आम्ही ग्रामपंचायत सदस्य असतील, सर्व आमचे कर्मचारी असतील, यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं अजून निवेदन देऊन टाकणार आहे. आणि साहेब, या निमित्तानं मी इथून पुढे एकच आवाहन सर्व सरपंच असतील किंवा सर्व गावचे ग्रामस्थ असतील या सर्वांना करतो की आज या ठिकाणी आपला आदिवासी समाज बऱ्याचशा प्रमाणात ते भोळा बाबडा समाजी लोक येतात, फसवतात त्यांच्या जाळ्यामध्ये. आणि कसं आहे की त्यांना त्यांच्या मनामध्ये बिंबवलं जातं की तुमच्या देवाची प्रार्थना केल्याने काय होत नाही, आमच्या देवाची प्रार्थना करा, की कारण आमच्या देवाची प्रार्थना केली तर तुमचे सगळे आजार वगैरे बरं होतील, तुम्हाला सुखशांती लागेल, सगळ्या गोष्टी तुमचं व्यवस्थित चालेल, अशा प्रकारचं त्यांच्या डोक्यामध्ये बिंबवलं जातं. तर मी या निमित्ताने सर्वांना आवाहन करेल की असा प्रकार जर कुठेही घडू नये. आज खरं तर हे घडलं, ही पहिली स्टेप होती, त्यांची पहिली पायरी होती. आणि हे जर असंच वाढत राहिलं तर अनेक लोक या जाळ्यात अडकले जातील, अनेक लोक या ठिकाणी येतील आणि सर्व समाजात बरेचशा प्रमाणात ख्रिश्चन लोक दिसायला लागतील. अशा प्रकारचा समाज होऊ नये म्हणून मी हे सर्व सरपंच असतील, ग्रामस्थ असतील, सर्व गावचे यांना आवाहन करतो की असा प्रकार जर कुठं घडत असेल तर कृपया त्याचा चौकशी करा आणि सरळ पोलिसांना कळवा. तुम्ही सुद्धा या कालच्या ठिकाणी हजर होतात, नक्की काय घडलं त्या ठिकाणी? काल असा प्रकार घडला की मला काही ग्रामस्थांचा कॉल आला की तिथे एक भजन चालू आहे ख्रिश्चन धर्माचं आणि धर्म प्रसाराचा कार्यक्रम चालू आहे, याबाबत मला माहिती मिळाली. मी त्यानुसार सरपंच यांना कॉल करून प्रत्यक्ष खरंच धर्म परिवर्तनाचा कार्यक्रम होतो की अंधश्रद्धा आहे याच्यासाठी आम्ही चौकशीसाठी 4-5 ग्रामस्थ आणि सरपंच गेले असता तिथं असे आढळून आले की त्या लोकांना आम्ही विचारले की नेमकं तुम्ही हा प्रकार काय चालू आहे. तर ते बोलले की आमचा येशू जर प्रार्थना तुम्ही जर केली तर त्यामध्ये तुम्हाला सर्व सुख शांती समृद्धी लाभेल. ज्यांना कोणाला मुले बाळे होत नसेल त्यांना मुले बाळे होतात, कोणाची जनावरे जर गाभण राहत नसेल तर ती गाभण होतात आणि कोणाला पैसा नसेल तो पैसा सगळं सुख समृद्धी मिळते आणि आजार पण दूर होतात, काही डॉक्टरांची पण आवश्यकता नाही अशी ते लोक सांगू लागले. यामुळे त्यांनी आमच्या आदिवासी भागामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे मी याबाबत पोलीस स्टेशनला कळवले असता त्यांना पोलीस स्टेशनने ते हजर करण्यास सांगितले व त्याप्रमाणे आम्ही त्यांना पोलीस स्टेशनला जाऊन हजर केलेलं आहे आणि त्याबाबत तक्रारी पण आम्ही पोलीस स्टेशनला केलेलं आहे.